असतो ना मंत्र, ओम 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 जे काही म्हणतो किंवा जे काही मंत्र असतात ते मंत्र जसे म्हणतो तसे हे मंत्र 100 वेळा म्हणायचं आहे. जसं की आपण युनिवर्सला हे थँक्यू म्हणतो 100 वेळा, जे आपण मॅजिकमध्ये बघितलं तसं 100 वेळा हा मंत्र आज सगळ्यांनी म्हणायचा आहे. मी स्वतःला प्रेम, सन्मान, मान्यता देत आहे. इथं मान्यता म्हणजे काय येतं? मान्यताला हा दुसरा शब्द काय वापरू शकतो आपण इथं? कोणी सांगेल? मान्यताला दुसरा शब्द आपण काय सांगू शकतो इथं, जो की आपण नेहमी वापरतो आता? कोण सांगेल? सुप्रिया मॅम, काय वापरू शकतो मान्यता? मान्य करणे, मान्यता. स्वीकार येस तयार येस. आहे, प्रेम करण्यास तयार आहे. नाही, स्वीकार करणे, ॲक्सेप्टन्स. येस येस, अस्मा मॅम, राईट, यू आर राईट. स्वीकार करणे म्हणजे जे आपण, मी सगळ्यात आधी तुम्हाला लिहायला सांगितलं, मी स्वतःला प्रेम करत आहे, मी स्वतःचा सन्मान करत आहे, मी स्वतःवर विश्वास करत आहे. ही 3 वाक्य आपला मंत्र झाली पाहिजेत. मंत्र ही आयुष्यात कधीही विसरायची नाहीत. रोज ती घोकायची आहेत. अक्षरशः जसं मंत्र आपण एखादं गजानन महाराजांचं मंत्र म्हणतो, जे काही मंत्र म्हणत असाल तुम्ही, गायत्री मंत्र जे काही असतील ते त्या पद्धतीने हा मंत्र म्हणायचा आहे. मी स्वतःला प्रेम करत आहे, मी स्वतःला सन्मान देत आहे, मी स्वतःचा स्वीकार करत आहे. स्वीकार म्हणजेच मान्यता. इथं त्या शब्दाला त्यांनी मान्यता म्हटलेला आहे इथं. ओके, तर हा आपला आजचा मंत्र आहे, तो नेहमी लक्षात ठेवायचा. जेव्हा जेव्हा तुम्ही आरशासमोर जाता येता किंवा एखाद्या काचेतही तुम्हाला तुमची प्रतिमा दिसते, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी या स्वयंसूचनेची पुनरावृत्ती करत राहा. हा मनव्यायाम मी शेकडो लोकांना वर्षानुवर्षे देत आले आहे आणि याचे परिणाम खरोखरच अभूतपूर्व आणि आश्चर्यकारक असेच दिसून आलेले आहे. जेव्हा माणसं सातत्याने हा मनव्यायाम करतात, लक्षात ठेवा, मिरर वर्कचा सिद्धांत म्हणून उपयोग होत नाही. त्याचं यश कृतिशीलतेत आहे आणि ते सरावाने सिद्ध होतं. म्हणजे तुम्ही मिरर वर्कमध्ये बघून करताय ह्याच्यापेक्षा पण तुम्ही नेहमी करताय आणि ते इथून येते तुमच्या, तेव्हा ते काम करायला सुरुवात करतं. तर लेखिकेने हा एकच मंत्र त्यांनी कितीतरी लोकांमधून त्यांच्या वर्कशॉपमधून त्यांनी करून घेतला. आणि तुम्ही जेव्हा सारखं स्वतःला म्हणणार, या माइंडला सांगणार, मी स्वतःवर प्रेम करत आहे, मी स्वतःला सन्मान करत आहे, मी स्वतःचा स्वीकार करत आहे, तर आपोआप ते माइंड ॲक्शनमध्ये आणायला लागतं त्या गोष्टी. कारण इथं जे चालतं तेच ॲक्शन होत असते. त्यामुळे हे 3 शब्द आपले मंत्र आहेत. जर तुम्ही ते केलं तर खरोखरच आश्चर्यकारक असा बदल घडून येईल. कोणतेही नकारात्मक विचार मनात आले, उदाहरणार्थ मी इतकी जाड दिसत आहे, मला नाही आवडत, किंवा कशी मान्यता द्यायची या स्वरूपाला, किंवा अशा प्रकारचा विचार करणं किती मूर्खपणाचं आहे, हे जे काही सगळे विचार येतात तुमच्या मनामध्ये, किंवा मी खरोखरच काही चांगली नाही, अशा प्रकारच्या विचारांना विरोध किंवा प्रतिकार करू नका. म्हणजे जे काही तुम्हाला विचार येत आहेत त्यांना दाबू नका. तर काय करायचं आहे, त्यांच्याशी लढू देखील नका. हे विचार अयोग्य की योग्य, बरोबर का चूक, हेही ठरवत बसू नका.
ते विचार राहू देत मनात, तसे येऊ देत असेच. तुमचं मन तुम्हाला काय हवंय यावर एकाग्र करा. तुम्हाला अशा प्रकारची अनुभूती हवी आहे, कशा प्रकारची अनुभूती हवी आहे, किंवा कशा प्रकारचं काम करायचं आहे तुम्हाला, कशा प्रकारचे अनुभव तुमच्या आयुष्यात यावं असं तुम्हाला वाटतं, तर त्याकडे लक्ष द्या. तुम्ही स्वतःवर प्रेम आणि मान्यता आणि आदर अनुभवणं यावर मन एकाग्र करा. मनातील हे विचार येऊ देत आणि जाऊ देत. तुम्ही एकाच भावनेवर एकचित्त व्हा. एक चित्त म्हणजे जे चित्त आहे आपलं, तिथं एकत्र आणा त्याला. एक चित्त व्हा की मला आवडते, खूप खूप आवडते. मी स्वतःवर प्रेम करते, सन्मान करते. मी जशी आहे त्याला मी मान्यता दर्शवते. हे सेंटेन्सेस खूप इम्पॉर्टंट आहे. हे 3 वेळ म्हणायचं आपल्याला. आणि ह्याच गोष्टीवर आपल्याला मन एकाग्र करायचं आहे. बाकी मनात जे काही विचार येत असतील त्यांना इम्पॉर्टन्स द्यायचा नाही. येत आहेत येऊ दे, जात आहेत जाऊ दे. फक्त आपल्याला त्याला हे सांगायचं आहे की मला आवडते, खूप खूप आवडते. मी स्वतःवर प्रेम करते, सन्मान करते. मी जशी आहे त्याला मी मान्यता दर्शवते. मला आवडते, खूप खूप आवडते. मी स्वतःवर प्रेम करते, सन्मान करते. मी जशी आहे त्याला मी मान्यता दर्शवते. म्हणजे मी जशी आहे त्याला मी स्वीकार करते. हे 3 वाक्य आपलं आयुष्य बदल करू शकतात. जे काही मनामध्ये विचार येतात ते विचारांच्या बदल्यात हे विचार जेव्हा तुम्ही सारखं म्हणाल मंत्रासारखं, तर बाकीच्या विचारांना इम्पॉर्टन्स देण्याची गरजच नाही लागणार आपल्याला. इतके हे विचार आपल्या सवयीचे करायचे. आपल्या सत्य स्वरूपाच्या हृदयांतरी जाण्यासाठी आपण मिरर वर्क करीत आहोत. जेव्हा आपण स्वतःला योग्य अयोग्य चूक बरोबर असं काहीच ठरवत नाही, त्याचवेळी फक्त आपण कसे आहोत याची अनुभूती घ्यावीशी वाटते आणि मग तशी इच्छाही निर्माण होते. तू अशीच आहे, तू तशीच आहे, तू इथं चूक आहे, तू तिथंच बरोबर आहे, हे आपल्याला इथं काहीच करायचं नाही आहे. फक्त काय करायचं आहे की मी जशी आहे तसं मी माझा स्वीकार केलेला आहे. मी स्वतःचा सन्मान करते आणि मी स्वतःवरती प्रेम करते. बस इतकंच म्हणायचं आहे. ही 3 वाक्य, हे 3 मंत्र आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये 100 वेळा म्हणायचे आहे. जेपर्यंत ते इथं फिक्स होत नाहीत, बिलकुल त्यांना इथून हलू द्यायचं नाही आता, तोपर्यंत ते म्हणत राहायचं आहे. तर इथं आपला हा मिरर वर्क संपला. आता याच्यामध्ये नंतर जे आपल्याला मनव्यायाम आहे किंवा कृती जी आहे, तर त्याच्यात जी प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची फक्त आपल्याला इथं उत्तरं लिहायची आहेत. तर पहिला प्रश्न असा आहे की अशा काही गोष्टी तुमच्या बाबतच्या लिहा ज्या तुम्हाला आवडत नाहीत किंवा ज्या गोष्टींमुळे स्वतःवर प्रेम वाटत नाही. तुम्हाला स्वतःबद्दल न्यूनत्व वाटतं किंवा अयोग्य वाटणाऱ्या अशा गोष्टी तुम्ही लिहा, व्यक्त व्हा. तुम्ही तुमच्या शरीरावर टीका करता का? स्वतःला हीन लेखता का? म्हणजे इथं जास्त करून शरीराबद्दल लिहायचं आहे. म्हणजे तुम्ही जास्त जाड आहे असं म्हणता का स्वतःला, की माझं केसच चांगले नाही, माझं नाकच चांगलं नाही, माझं डोळेच चांगले नाही, माझं हे चांगलं नाही, माझं तेच चांगलं नाही. हे जे काही स्वतःबद्दल म्हणताय ते क्लिअर लिहायचं आहे. ते इथं आपल्याला क्लिअर व्यक्त व्हायचं आहे आतमध्ये जे काय आहे तुमच्या त्याबद्दल. इतरांची तुमच्याबद्दल कोणती नकारात्मक मतं आहेत असं तुम्हाला वाटतं,
त्यांची असतील नसतील माहीत नाही, पण तुम्हाला वाटतं की तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल असं आहे, त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल असं आहे की मी रागच करते किंवा मी समजूनच घेत नाही, मी त्याच्यासाठी तेवढं करतच नाही, असं त्यांना वाटतं. जे काही वाटतंय तुम्हाला ते इथं लिहायचं आहे. या प्रत्येक नकारात्मक मताच्या समोर ते उलट म्हणजे सकारात्मक करून स्वयंसूचना लिहायची आहे. जसं की आपण कालच्या मनव्यायामध्ये केलं, राग द्वेष ह्याच्यासाठी तेच इथं करायचं आहे आपल्याला. उदाहरणार्थ, जर माझ्या आईचे मते मी खूप जाड आहे, हे वाक्य तुमच्या इथं कुठंतरी बसलेलं आहे की आईला असं वाटतं किंवा कोणाला वाटत असेल की मी खूप जाड आहे, तर हे वाक्य सकारात्मक स्वयंसूचनेचं असं बदलता येईल की मी जशी आहे तशी मी सुंदर आहे. त्याला चेंज करायचं आहे. म्हणजे दुसऱ्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल तुम्हाला असं वाटतं की त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल हा विचार असेल, तर तुम्हाला ते स्वतःला चेंज करायचं. की तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या सासूबाईंबद्दल माझ्याबद्दल त्यांच्या मनात असं असं आहे, माझ्या जावेच्या मनामध्ये असं असं आहे, माझ्या बहिणीच्या मनामध्ये असं असं आहे, किंवा माझ्या भावाच्या मनामध्ये असं असं आहे, तर जे काही तुम्हाला वाटतंय ते लिहायचं आहे आणि त्याला सकारात्मक करायचं. त्या सेंटेन्सेसला चेंज करायचं. कुणाच्या मते आपल्याला वाटतं तिला काही जमतच नाही, तर क्लिअर लिहायचं आहे की मी सर्व काही करू शकते, किंवा मला जे करायचं ते मी करण्याचा प्रयत्न करत आहे. या पद्धतीने तुम्ही त्या वाक्यांना सकारात्मक करायचं आहे. तिसरं, या सर्व कारणांची आणि गोष्टीची यादी लिहून काढा ज्यामुळे तुम्ही स्वतःला आवडता, तुम्हाला स्वतःबद्दल प्रेम वाटतं. आणखी एक यादी करा तुमच्यातील गुणांची ज्याच्यामुळे तुम्ही लोकांना आवडता किंवा लोकांना तुमचा सहवास हवासा वाटतो. जे की आपण सुरुवातीला मी तुम्हाला करायला सांगितली होती गुणांची यादी, तीही इथं करायला सांगितलेली आहे. म्हणजे तुमच्यामध्ये जे काही चांगले गुण आहेत किंवा लोकांच्या दृष्टीने तुम्हाला असं वाटतं की त्यांना असं वाटतं की तुमच्यामध्ये जे काही आहे ते, मी तुम्हाला म्हटलं होतं, जेव्हा तुम्हाला तुमच्यातले गुण नाही समजत की तुम्ही हे करू शकता, तर घरच्यांना विचारा. म्हणजे इथं तेच करायचं आहे की घरच्यांच्या मते तुम्हाला हे बघायचं आहे की तुमच्यामध्ये काय गुण आहेत. तुम्ही आता तुमच्याबद्दलचे लिहिले, आता तुम्ही आजूबाजूच्या लोकांना विचारायचं आहे, घरातल्या लोकांना विचारायचं आहे की माझ्यामध्ये काय काय गुण आहेत आणि काय काय दोष आहेत. तर तो दुसरा प्रश्न होताच आपला. तर त्याला दोषांना आपल्याला बदलायचं आहे, आणि जे चांगले गुण आहेत त्या चांगल्या गुणांनाही आपण जर ओळखू शकत नसू तर ते ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यावरती काम करायचं आहे. कारण काही काही गोष्टी अशा असतात आपल्याला ते लक्षात येत नाही, पण आपल्या आजूबाजू असणाऱ्या लोकांना माहीत असतं की तू हे चांगलं करू शकते, तू ते चांगलं करू शकते, पण आपण त्या गोष्टीकडं तितकं लक्ष देत नाही. तर ते जे गुण आहेत ते आज तुम्ही लिहायचे. या दोन्ही सुखदायक वाटणाऱ्या याद्या अशा ठिकाणी चिटकवा जिथून तुम्हाला त्या रोज सहज दिसतील. म्हणजे जे नकारात्मक आहे त्याला पण पॉझिटिव्ह करायचं आहे, मग ते लिहायचं आहे, जिथं दिसतील तिथं ठेवायचं आहे, आणि तुमच्यातले जे गुण आहेत त्याला तर तुम्ही लिहून ठेवायचंच आहे. म्हणजे त्यामुळं आज जे आपण पहिल्यांदा लिहायला सांगितलेलं आहे तोच हा आजचा लेसन आहे. आणि आज मी तुम्हाला तेच सगळ्यांना विचारणार आहे, जे की तुम्ही आधीचे दोष लिहिलेले आहेत त्या दोषांना तुम्ही कसं सकारात्मक करू शकता. तर तुम्हाला लक्षात येतंय का तुमच्या की त्याला कसं पॉझिटिव्ह लिहायला पाहिजे.
तर तुम्ही आज प्रत्येकाने आपल्या आतील जो स्वतः तुम्ही लिहिलेला आहे दोष तो सांगायचा आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय विचार करताय की त्याच्याबद्दल तुम्ही काय सकारात्मक लिहू शकताय तेही मला सांगायचं आहे. हे आपण मेडिटेशन झालं की घेणार आहोत. चला, हे इथं झाला हा मन व्यायाम म्हणजे ही कृती आहे आपली आजची. आता हृदयस्थ विचार. हृदयस्थ विचार, माझं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. म्हणजे फक्त प्रेम आहे म्हणून नाही बोलायचं आपल्याला, वरवरनं नाही बोलायचं आहे, तर इथून बोलायचं आहे. त्यामुळे त्याचं वाक्य कसं होणार, 3 वेळा म्हणायचं. हृदयाचा विचार, हृदयावरती हात ठेवून, माझं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. माझं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. माझं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. तुम्ही अशी एक मस्त कल्पना करू शकता की जगणं किती अद्भुत रम्य असेल जेव्हा कधीही कोणतीही टीका सहन करावी न लागता तुम्ही जगताय. म्हणजे तुम्हाला फक्त सगळेजण छान छान म्हणत आहेत, चांगलं म्हणत आहेत असं इमॅजिन करायचं. सहज, सोपं, प्रसन्न, आरामात जगणं किती छान असेल ना. सकाळी उठायचं, तुम्हाला माहीत आहे की तुमचा दिवस मस्त मजेतच जाणार आहे, कारण प्रत्येकजण तुम्हाला प्रेम आणि आनंदच देणार आहे. कुणीही तुम्हाला कमी लेखणार नाही आहे, अनादर करणार नाही आहे तुमचा. किती झकास वाटेल ना तुम्हाला. तुम्हाला माहीत आहे का, हा असा मस्त अनुभव नक्कीच तुम्ही स्वतःला देऊ शकता. आणि त्यासाठी काय करायचं आहे, फक्त तुमच्या पलीकडच्या कल्पनेच्या पलीकडला अद्भुत अनुभव स्वतःसोबत असण्याचा पहा. म्हणजे ते स्वतःसोबत झालेलं आहे हे पहा. ही कल्पनाशक्ती वापरा. जे तुम्ही विचार करताय ते तुम्हाला मिळेल. दुसऱ्या दिवशी उठल्यावरही तुम्हाला वाटेल जगण्याचा असा प्रसन्न आनंद लुटण्यासाठी स्वतःसोबत आणखी एक दिवस जरूर घालवावा. म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटेल प्रत्येक दिवस हा असा विचार करून जर तुम्ही उठाल तर तुम्हाला अजून छान वाटेल की दुसरा दिवस पण असाच जावा असं वाटेल. म्हणजे काय करताय तुम्ही, जेव्हा एक दिवसासाठी विचार करता की आजचा दिवस माझा असा छान गेला पाहिजे, सगळ्यांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे, सगळ्यांकडून मला प्रेम आनंद मिळाला पाहिजे, तर तेच तुम्हाला रोज रोज मिळत राहणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला कल्पनाशक्ती ॲज अ इमॅजिनेशन करून त्याबद्दल वैश्विक सिद्धांत वापरावा लागेल. वैश्विक सिद्धांत म्हणजे काय, लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये ते होणार आहे. ओके, चला तर मग आजचा जो इथं हृदयस्थ विचार संपला. आजचं जे ध्यानतंत्र आहे ते म्युझिक मी यासाठी नाही लावणार आहे की हे इतकं छान आहे की तुम्हाला हे पाठ जरी करता आलं तरी हे आजचं जे आहे ते स्वयंसूचना पाठांतरच करायची आहे, बाय हार्ट करायचीच आहे. इतकी छान आहे ही. आणि हे तुम्ही कराल आणि आपलं जे तो मंत्र आहे जो आत्ता मी सांगितला तो म्हणाल, इतकं एक जरी तुम्ही रोज करत राहिला तरीही तुमचं आयुष्य चेंज होणार आहे. जसं की आपण रोज वरदान विचार करत राहिले आणि जादूचा दगड वापरत राहिलो तर कसं चेंज होणार आहे, तसं हा लेसन आहे आजचा. स्वतःबद्दल प्रेम करणं, स्वतःचा सन्मान करणं, स्वतःला स्वीकारणं, स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, ह्या 4 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. चला, आज मी म्युझिक नाही लावणार आहे. आज तुम्ही ऐकायचं आहे आणि आत्ता नाही लक्षात राहिलं तरी ठीक आहे, पण हे लिहून काढायचं एकदा आणि पाठ करायचं आहे.
चला तर आजचं ध्यानतंत्र आहे आत्मगौरवासाठी स्वयंसूचना. स्वतःला स्वयंसूचना द्यायची आहे. सर्व प्रकारच्या आणि कोणत्याही परिस्थितीत सामोरे जाण्यास मी सक्षम आहे. मला स्वतःबद्दल खूप छान वाटतं. या भावनांच्या निगडीत स्वतंत्र मला आहे. म्हणजे या भावनेच्या निवडीचं स्वतंत्र मला आहे. मी स्वतःवर प्रेम करावं अशी निश्चितपणे माझी योग्यता आणि पात्रता आहे. मी स्वतःच्या पायावर उभा आहे. मी माझ्या स्वतःच्या शक्तीचा, सक्षमतेचा स्वीकार करते आहे आणि ती उपयोगातही आणत आहे. स्वतःची बाजू मांडताना मला सुरक्षित वाटत आहे. मी जशी आहे तशी आता इथे मला स्वतःला आणि इतरांनाही मी स्वीकृत आहे आणि आवडत आहे. माझा आत्मसन्मान आणि आत्मगौरव खूप उच्च आहे, कारण मी जी आहे जशी आहे त्याचा मी आदर करते. माझं आयुष्य रोज अधिकाधिक आनंदाचं, मौज मस्तीचं होत आहे. जीवनात प्रत्येक घटकेला काय छान आणि नवीन घडेल याचं अपेक्षेने मी पुढे पाहत असते. मी कुठे कमी नसते किंवा अतिही नसते. इतरांना कोणत्याही बाबतीत स्वतःला सिद्ध करून मला दाखवावं लागत नाही. शक्य असेल त्या सर्व मार्गांनी मला जीवनाचं सहकार्य मिळत आहे. माझं मन प्रेममय, सकारात्मक, निरोगी, स्वास्थ्यदर्शक विचारांनी भरून गेलेलं आहे आणि हा आनंद माझ्या प्रत्येक अनुभवात प्रतिबिंबित होत आहे. मी स्वतःला देऊ शकते अशी सर्वात महान देणगी म्हणजे स्वतःवर बिनशर्त प्रेम करणं. मी अगदी आत्ता जशी आहे तशी मला आवडते. मी स्वतःवर प्रेम करते. स्वतःवर प्रेम करण्यासाठी मी परिपूर्ण असण्याची गरज नाही किंवा परिपूर्ण होण्याची मी वाटही पाहत नाही. थँक्यू युनिवर्स. थँक्यू युनिवर्स. थँक्यू युनिवर्स. म्हणजे हे जे आहे आजचं मेडिटेशन, हे मेडिटेशन तुम्ही बाय हार्ट करायचं आहे. आणि आपला तो 3 मंत्र. तर इथं हे आजचा लेसन संपलेला आहे.